गाईज 2 वाजले तर दुपारच्या आणि आमचं 40 रुपये हो अण्णा वो 20 का आता ना 20 का आता ना वो डबल काय को बोल रहे ट्रिपल बोलता हूँ, आपको पसंद आया तो ले मार्केट घूम के आओ, जब मालूम होगा डबल है ट्रिपल है। पेट्रोल जला के आओ ना, जब मालूम होगा सोचना पेट्रोल जला है। पेट्रोल हुआ हमारा जलेगा। मैं वही बोलता हूँ, हाँ पेट्रोल हुआ हमारा जलेगा, वो पेट्रोल का बात मत करो। जब मालूम होगा डबल नहीं वो हमारा जलेगा, कितना पे जलने दो। वही मैं बोल रहा हूँ, बराबर है या नहीं है, घूम के आओ। ये 30 ले लगाओ 30 ठीक है दे दो, 5 दे दो 5 दे दो तर काय नारळ फक्त राहिले होते, आम्ही काय एचएमटीवर आलोय। पेढे घेतलं होतं 1 किलो आणि काय घेतलंय काय घेतलंय हार घेतलाय, पेढे घेतले आणि 2 डझन केळी घेतले। आता फक्त नारळ घ्यायचा राहिला होता, तर ह्या दुकानात 40 रुपयाला नारळ लावतोय, जेव्हा आपण ठेवला नारळ 40 रुपयाला ठीक आहे। नक्की काही कंपनीत आलोय आता, जस्ट सामान घेऊन उशीर झाला थोडासा, मग आम्हाला भेटलंच ना, आम्ही कुठे एचएमटी नगरला गेलो, नंतर मग मल्हापूरला गेलो। एक चलने दो बस, ये लगाना है अलग कुमकुम और एक फूल रखना है, फूल ज्यादा है तो फिर फोड़ना है इसको। भवानी वरदे चरणी तुझ्या राहू दे, स्वधर्मी मती दे प्रपंच सुख दे, विघ्ने दुरी जाऊ दे, धैर्य श्री देवाणं भद्रा सुमतिरजूयतां देवानां रातिरभिनो निवर्ततां देवानां। फोटो काढला तर काहीच पूजा झाली आता सध्याला, प्रसाद वगैरे झाला। तिथे उभा लावून ट्रान्सपरंट नाही ना, देव दिसत नाही ना, देव फोटो दिसत नाही ना, अवतार कसं झालं का मालदा मला सगळं। ओके गाईज, तर असे फोटो वगैरे केले, हार घातला होता आणि नारळ आणले होते ना, तिथं त्याला भांडलं होतं ना, तर त्यातले 5 पैकी 1 नारळ नासकाच निघाला, खराब निघाला। ह्याने बद्याने बघितला होता ते, आणि डॉक्टर नीरज हे आमचे डॉक्टर नीरज सर आणि हे श्याम सर आमचे। तर असं पूजा वगैरे झाली आता पुढच्या लॅबची पूजा, आमची F आहे ना, पुढे F6 ची पूजा चालू आता। ओके आता काम राहिले माझं, काम तो बंद कर दे अरे काम करना है, संध्याकाळी घरी जायचंय काय विषय। जस्ट ओके उशीर झाला मला, तर काय जस्ट आता रूमवर आलोय, किती वाजले त्या 7:30 झाले, त्या उशीर झाला मला लॅब मधून निघायला, 7:10 निघलो लॅब मधून मी ठीक आहे। केस ते वाजले काय गावाकडे झालं, पहिले कटिंग करायला लागणार, उद्या दसरा राहतात अजून ठीक आहे। काही ती एक बॅग नेणार आहे, पिल्याचे कपडे काय मी फक्त एक ते टोपीवाला स्वेट शर्ट आहे काय ते एक घेणार आहे, आणि एक फ्रॉक घेतलंय ना, ते उद्या दसऱ्याला घालायला घेणार आहे, आणि कारण रविवारी महागारी येणार आहे पिले, त्यामुळे तिकडं ने आण होणार आहे, त्यामुळे घेणार नाही त्याचे काय कपडे। 2 टी-शर्ट घेतले तर डॅडीला घालायला, आणि माझे कपडे अशी बॅग मध्ये भरले ते ओके। आणि तिकडे चहा उकळतोय, तर चहा उकळतोय इकडं दूध उकळतंय, तर असा विषय आहे। आता निघायचं 8ला निघायचं, 7:30 वाजले, अजून अर्धा तास आहे, काय विषय नाही, थोडंसं आराम करून चहा बी वगैरे पिऊन मग निघायचंय ओके। जेवणाचा काय विषय करायचा आहे, भात आहे माझ्याकडे, मी काहीतरी भाजी घेईल, आता दूध भात इथंच खाईल ठीक आहे ओके। काही गडबडीत आवरलं, 7:30 ते 8 वाजेपर्यंत, आता 8 वाजलेला आहे। जेवण दूध गरम केलं, दूध भात खाल्लाय, आणि एकाच बॅगेत टाकलं होतं पाठीमागचे, पण नंतर ह्या बॅग घेतली हातात, म्हणलं नको लॅपटॉपला काय झालं तर एकतर फटक्यात पाय व्हायचं ओके। आता
चाललोय पद्याच्या रूमवर जवळच आहे 100 मीटरवर 100 ते 200 मीटरवर आहे. तिथून रिक्षा बुक करणार आहे. रिक्षा किंवा कॅब वगैरे काय असेल ते बुक करणार आहे आणि डायरेक्ट बेगमपेठला जाणार आहे. ओके काय कंपनीत काय उशीर झाला ते दुपारी सामान वगैरे आणा गेलतो ना त्यामुळे मला कामाला उशीर झाला आणि कामाला उशीर झाला त्यामुळे मला लॅबच्या बाहेर निघायला उशीर झाला. आणि लास्ट टाइमला माझे जे सिस्टीम असतात ना जे कॉम्प्युटर असतात ना ते पण एवढे फास्ट चालत नव्हते स्लो मला घाम किती आला काय विषय नाही तर ते सिस्टीम पण चाललं ना. दुसऱ्या लॅबमध्ये जाऊन डाटा जनरेट केला नंतर माझ्या लॅबमध्ये येऊन अपडेट दिलं सरला कारण शुक्रवारी अपडेट असतं आमचं तर आजच अपडेट दिलं काय होतं तेवढं. आणि मग खाली जाऊन गाडीवर बसलो त्याला पद्याला कॉल करत होतो. पद्या काय कॉल उचलत नव्हता. रिटर्न माघारी आलो त्याला बोलला अरे बाबा चल किती वेळ झाला वाट बघतो. त्याचा मोबाईल होता पुढं डेस्कवरती आणि मी एकटाच गाडीवर वाट बघतो. ठीक आहे आता इथून डायरेक्ट बेगमपेठला जायचंय. आता एक गाडी गेले दुसरी गाडी अजून ते 5 मिनिटांनी येईल. एकाला कॅमेरा असं वजन आलं एका रिक्षामध्ये. एक जण तो नंतर येणार होता पण तो आमच्या सोबत आलाय. अचानक प्लॅन ठरला आम्ही 3 जणांसाठी बुक केली रिक्षा पण त्याचा अचानक प्लॅन ठरला त्यामुळं एका ठिकाणी आपल्या रिक्षात आलोय. ओके Doors will open on the left. तर काय त्या लेडीचा काहीतरी विषय झालाय त्या बहुतेक पडल्या असत्या. गाडी पुढे जाऊन थांबले. काहीच त्या लेडीज आहे ना गाडीतून चढताना पडले होते. ओके काय हे 24 नंबर सीट आहे. ठीक आहे आणि 21 नंबर आहे काय आणि ह्या साईडला पुढं 8 नंबरचं एक सीट आहे. ठीक आहे हे पुढचं हे 8 नंबर सीट आहे. अशी 3 सीट आहे ती. चल उतर उडी हान. तर गाईज हैदराबाद ते सोलापूर विजापूर एक्सप्रेसने आलोय आणि सोलापूर पासून कुर्डवाडी पहिला आपल्या कुर्डवाडीचं थांबताम घेऊ आणि सोलापूर मधून कुर्डवाडी मुंबई एक्सप्रेसने आलो. जनरलने आलो काय गर्दी नव्हती एवढी बसून आलो काही विषय नाही. 1 तासाचा 40 मिनिटाचा प्रवास आहे. ओके